निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून 26 एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे। देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे। नांदेड जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी केली असून यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। 28 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर होणार आहे। 4 एप्रिल रोजी नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे। 7 एप्रिल रोजी छाननी होणार असून 8 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे। एप्रिल 26 रोजी मतदान होणार असून 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहे। निवडणूक घोषित होतात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। नांदेड जिल्ह्यात लोकसभेसाठी एकूण 26,793 मतदार आहेत। मतदानासाठी कुठलीही अडचण होऊ नये यासाठी सर्व मतदान केंद्रात विशेष काळजी घेतली जाणार आहे। लहान मुलांना घेऊन येणाऱ्या मातांसाठी मतदान केंद्रावर शिशुगृह उपलब्ध करण्यात येणार आहे। शिवाय मतदानासाठी जास्त वेळ उभे राहण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षागृहाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले। मतदाराने जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे। उमेदवारांची संख्या वाढली तरी मतदान प्रक्रिया राबवण्याची प्रशासनाची तयारी असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले। निवडणूक आयोगाने माननीय भारत निवडणूक आयोगाने आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुढच्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केलेली आहे। त्याविषयीची सगळी माहिती आणि त्याचं शेड्यूल किंवा त्याचं वेळापत्रक हे सुद्धा सांगितलं आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघांचं क्षेत्र येतं, त्यापैकी नांदेड आणि हिंगोली या 2 लोकसभा मतदारसंघांसाठी जो कार्यक्रम आहे तो मी आपल्यासमोर थोडक्यात मांडतो। आज दिनांक 16 मार्च रोजी याची घोषणा झालेली आहे। 28 मार्च रोजी या 2 लोकसभांची आणि इतर काही लोकसभांची अधिसूचना निघेल। दिनांक 4 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख असेल। या सगळ्या नामनिर्देशन पत्रांची छाननी ही 5 एप्रिल रोजी होईल। उमेदवारांना जर माघार घ्यायची असेल तर त्याची अंतिम मुदत ही 8 एप्रिल राहील। 26 एप्रिल रोजी आपल्या जिल्ह्यातील हे 8 विधानसभा मतदारसंघ जे नांदेड आणि हिंगोली लोकसभेला जोडले आहेत त्यांचं मतदान होईल आणि 4 जूनला त्यांचं काउंटिंग म्हणजे मतदानाची मोजणी होईल। आपला एक विधानसभा मतदारसंघ लोहा हा लातूर लोकसभेला जोडला आहे, त्यासाठी अधिसूचना 12 एप्रिल रोजी निघेल आणि त्यामध्ये आपला जो रोल आहे तो मुख्यत्वे करून मतदानाचा आहे, ते 7 मे रोजी होईल। अशा प्रकारे आपल्या जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान हे विभागलेलं आहे। आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 26,93,715 एवढे मतदार आपल्याकडे आहे, ज्यापैकी 18,43,000 हे नांदेड लोकसभेसाठी मतदान करू शकतात, 5,58,000 हिंगोलीसाठी आणि 2,92,000 हे लातूरसाठी मतदान करतात। यामध्ये पुरुष हे 13,91,000 आहेत, महिला 13,02,000 आणि 160 हे तृतीयपंथी आपल्याकडे आहेत। 85पेक्षा जास्त वय असणारे 38,138 आणि दिव्यांग म्हणून स्वतःला ज्यांनी मार्क केला आहे असे 21,551 असे मतदार आहेत। 85पेक्षा जास्त वय असणारे आणि ज्यांच्याकडे दिव्यांगत्वाचं 40% जास्त डिसेबिलिटी असल्याचं प्रमाणपत्र आहे अशा मतदारांसाठी होम वोटिंगचा एक पर्याय आहे। ते कंपल्शन नाही आहे किंवा त्यांना तशी सक्ती नाही, पर्याय आहे। जर त्यांची इच्छा असेल आणि प्रशासन म्हणून किंवा निवडणूक यंत्रणा म्हणून सुद्धा आम्हाला असं वाटतं की त्यांनी हा मतदानाचा उत्सव बघण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर यावं, त्या ठिकाणी आपण सगळी सुविधा केलेली आहे। कुठल्याही प्रकारे प्रलोभन मतदारांना दिल्या जाऊ नये यासाठी 97 स्थितिक पथकं म्हणजे स्टॅटिक पोस्ट आपण निर्माण केले आहे, ज्यापैकी 17 तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेवर आहेत। 95 आपली भरारी पथकं आपण नेमलेली आहेत। 53 व्हिडिओ पथकं आहेत आणि 33 पथकं अशी आहेत की जी वेगवेगळ्या सभा प्रदर्शनं रॅलीज यांना व्हिडिओग्राफीद्वारे कव्हर करतील। आपण 296 क्षेत्रीय अधिकारी आणि क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांची नेमणूक केली आहे आणि 54 क्षेत्रीय अधिकारी आणि 54 क्षेत्रीय पोलीस अधिकारी यांना राखीव म्हणून आपण नियुक्त केलेलं आहे। एकूण 9,925 हे मतदान अधिकारी कर्मचारी आपल्याला लागतात, त्यांची सुद्धा यादी अंतिम आहे।